आमदार खास करून त्रिपुरा गावातील भारतीय जनता सन्मान्य लोकनेते माजी खासदार रामचंद्र ठाकूर साहेबांच्या शुभास्ते होत आहे। सर्व नगरीचे माजी नगराध्यक्ष जय माने साहेब, आमदार प्रसन्न ठाकूर साहेब आणि जिल्हाध्यक्ष विकास होत आहे। मला भारत नितीन पाटील साहेब आपण इथे उपस्थित राहिलेला आहात, आपले मनपूर्वक स्वागत। उद्या आपण समाज विरोधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जल्लोषमध्ये साजरा करणार आहोत। प्रथमतः राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केले जाईल आणि राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी मी लोकनेते माजी खासदार आदरणीय रामचंद्र ठाकूर साहेब आणि त्यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष जय माने साहेबांनी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केले जात आहे। मी माजी नगराध्यक्ष जय माने साहेबांना विनंती करतो की आपण राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं। सन्मानित आमदार प्रसन्न ठाकूर साहेबांना विनंती आहे की आपण राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं। सन्मान्य अतुल पाटील साहेब यांची विनंती आहे, लोकनेते दीपा पाटील साहेबांचे सुपुत्र आपण राजे शिवछत्रपती आलेला आहे आणि त्याचा उद्घाटन सोहळा इथे संपन्न झालेला आहे। प्रथमतः या पत्रकार मंडळी सर्वांना माहिती आहे आणि करत आहे, तेवढंच का माझं काम दिसत नाही। पण भाजपा हा पक्ष असा आहे का प्रत्येक कार्यकर्त्याला मोठा करतो, म्हणून आपल्याला आज माझं काम दिसतं आणि कार्यकर्त्याला जर मोठा उत्सव भेटतोय तर मग तसाच मी एक कार्यकर्ता आहे आणि मला तो ताई माझी ताकद आणि हिंमत दिली त्या पद्धतीने मी काम करतो आणि पहिल्यापासून करत गेलो आताही करत आहे। मोदींच्या ध्येयानुसार तेवढ्या मोठा म्हणजे देशा पातळीवर म्हणजे पुरे बोलतात ना वर्ल्डमध्ये पक्ष मोठा करणार आहे जे मोदीजी आहे। तर आज आपण एक छोटासा एक कार्यकर्ता आहे, त्यांचं नाव आपल्या नावावर म्हणजे बोलतात तुम्ही ते मी त्यांची साथ म्हणजे बोलतात त्या कार्यकर्ता झालो ही आमच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे आणि याच्यापेक्षा अभिमान कुठलाच नाही हो। तर आज अख्खा देशाला विकास होतो, सर्व विकास होतो, तर कुठे आम्ही वंचित होतो त्या गोष्टी होतो, पण आता आम्ही तिथं जोडलो म्हणजे आम्ही आज सुटलो, आज आमचा विकास आमचा स्वतःचा विकास झाला आज असं म्हणा। ॲम्ब्युलन्स सेवा किंवा मोफतच असली तर फायदा नाही, तर नुसती ॲम्ब्युलन्स देऊन फायदा काय। तर ॲम्ब्युलन्स पूर्ण मोफत असणार, ती पण माथाडी कामं बघा तुम्ही आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठा असणारा मार्केट आहे आणि त्यांना मार्केट माथाडी कामगारांना इथे हानी दुर्घटना घडत असतो, कारण की लोकांचा व्यवहार आहे काही ना काय होतच असतो। पण अजूनपर्यंत ते माथाडीचे जे नेते असतील कुणी असतील, तुम्ही सगळे पत्रकार मंडळी बघतो, कारण अजूनपर्यंत जे त्यांचा विचार करायला पाहिजे तो कुणी विचार नव्हता केला। एक मी छोटासा कार्यकर्ता बघून आणि आपण नक्की काय समाजासाठी केला पाहिजे म्हणून आज मी एक मोफत ती ॲम्ब्युलन्सची सुविधा ठेवली। एक कार्यालय आमच्या म्हणजे आज आमचे दादा आले माझ्या शब्दाला मांडून, दादाजी म्हणजे मी एक शब्दाने बोलले की दादा म्हणजे पुण्याला होते तरी कसाही करून टायमावर पोहोचतो असं म्हणजे फक्त 5 मिनिटं झालं तर दादाचा तिथे भाषण ऐकायला भेटलं असतं, म्हणजे माझी पण मध्ये बोलतात ना कॉलर टाईट अजून झाली ती, पण काय आलं थोडासा वेळ दादाचा मोठ्या शेतचा भाषण झाला मग काही जमलं नाही आणि टाइम जास्त आला तर मग परत दादा मी आलो म्हणजे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश आलेली आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी सगळे ताकदीने उभे आहोत। बस आता ही माझी म्हणजे आले दादा आले माझ्या शब्दाला म्हणून त्यांचाही आभार मानेन आणि आज सर्व माझे कार्यकर्ता म्हणजे माझे जे बोलतो भावासारखे माझे जे माझे राईट आणि लेफ्ट जे मला असं वाटत होतं की कधी येतील आणि मी कधी माझ्या गावामधून सुटतोय, तरी आज माझ्या शब्दाला मांडून प्रवेश केला। काही आशा नाही करता काही नको त्यांना, फक्त अन्न तू पाहिजे बघून आम्ही पक्षामध्ये येतोय, तर अशी लोक पण आमची आली याच्यापेक्षा माझ्यासाठी मोठी गोष्ट। थँक्यू।